महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता 10वी एसएससी परीक्षा येत्या 20 फेब्रुवारी पासून सुरू होत असून केंद्र क्रमांक 1150 दिंडोरी येथील परीक्षेची आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र संचालक उत्तम भरसट यांनी दिली आहे। दिंडोरी येथील जनता इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे हे परीक्षा केंद्र असून दिंडोरी पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, परीक्षक चंद्रकांत गवळी, प्राचार्य शरद शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र संचालक यूडी भरसट यांनी परीक्षेचे सुसूत्र नियोजन करून आसन व्यवस्था जाहीर केली आहे। या केंद्रावर एकूण 803 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी, जनता इंग्लिश विद्यालय, ओझरखेड जनता विद्यालय, निळवंडी, पीडी विद्यालय, पिंपळणारे विद्यामंदिर आश्रमशाळा, मडकेजाम, ज्ञानज्योती कन्या आश्रमशाळा, तिल्लोळी, सौ विमलताई वासुदेव शिनकर विद्यालय, तळेगाव दिंडोरी, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल दिंडोरी आदी विद्यालयातील विद्यार्थी या केंद्रातून परीक्षेसाठी प्रविष्ट झालेले आहेत। आसन व्यवस्था मुख्य इमारत खोली क्रमांक 1 ते 26, किमान कौशल्य इमारत खोली क्रमांक 27 ते 33 अशा पद्धतीने आसन व्यवस्था करण्यात आली असून सर्व परीक्षा ब्लॉकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवण्यात आले। परीक्षा यशस्वी पार पाडण्यासाठी प्राचार्य शरद शेजवळ, केंद्र संचालक यूडी भरसट, पर्यवेक्षक डी के टोपले, आर एस शिंदे, टी जी शिंदे, उपकेंद्र संचालक संतोष कथार, अरुण पाटील, रणर सोमनाथ कळमकर, सहाय्यक बाळासाहेब रायते, शुभम दबंगे, दीपक जाधव आदींचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत। नमस्कार, मी प्राचार्य शरद शेजवळ, जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2026 दिनांक 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहेत। तरी या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ताणतणाव न घेता अतिशय आनंदी वातावरणामध्ये परीक्षेला सामोरं जावं। परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी किमान अर्धा तास वेळेवर आपल्या शाळेमध्ये दिलेल्या केंद्रावरती उपस्थित राहावं। परीक्षेला जात असताना सोबत आपलं प्रवेश पत्र, त्याचबरोबर रायटिंग पॅड, लेखन साहित्य, पाण्याची बॉटल त्या ठिकाणी बरोबर आणावीत। बरोबर कुठलाही स्मार्टफोन, इलेक्ट्रिक साहित्य किंवा स्मार्ट वॉच परीक्षा केंद्रामध्ये अलाउड नाहीत। विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राच्या आवारात आल्यानंतर संबंधित आसन व्यवस्था बघून आपला परीक्षा क्रमांक कोणत्या हॉलमध्ये आहे ते बघावं आणि 10:30ला जेव्हा ब्लॉकमध्ये सोडलं जाणार आहे तेव्हा पर्यवेक्षकांनी दिलेल्या सूचनांचं त्या ठिकाणी काटेकोरपणे पालन करावं। उत्तरपत्रिकेवरती आपला परीक्षा क्रमांक व्यवस्थित लिहावा, कुठल्याही प्रकारची खाडाखोड करू नये। उत्तरपत्रिका व्यवस्थित बघून घ्यावी। त्याच्यामध्ये जर खराब उत्तरपत्रिका आलेली असेल तर ती विद्यार्थ्यांनी आपल्या पर्यवेक्षकांकडून बदलून घ्यावी। उत्तरपत्रिका ताब्यात मिळाल्यानंतर 2 नंबरच्या पानावरती दिलेल्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आहेत त्या सूचनांचं विद्यार्थ्यांनी वाचन करावं। आणि सर्वात महत्त्वाची बाब की या परीक्षेला सामोरं जात असताना विद्यार्थ्यांनी योग्य आहार घेणं गरजेचं आहे। परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थी जास्त जागरण करतात आणि त्यामुळे पर्यायाने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते। ऐन वेळेला विद्यार्थी आजारी पडतात आणि मग मानसिक ताणतणाव त्यांना निर्माण होतो, तो होऊ नये याकरता योग्य आहार, योग्य विश्रांती आणि योग्य वेळेचं नियोजन करून विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदी वातावरणामध्ये परीक्षेला सामोरं जावं। संपूर्ण माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। धन्यवाद। मराठी न्यूजसाठी कार्यकारी संपादक संतोष कथार, दिंडोरी।